बिझनेस करण्याचा एक माइंड सेट राहते, माइंड सेट राहते म्हणजे जेनू काम तेनू थाय, बीजा करो कैरी खाय, ऐस रहता है. ते आई बाबाच्या अंगी पण लागते बिझनेस. आता हे तुम्ही पोट्टे बोलून राहिले ना, कुठला तर रोग, आई बाबाचा रोग, आईचा रोग त्या बाळामध्ये शिरते, तसा आई बाबाच्या अंगात जर बिझनेस असेल तर तो पोराईले समजते. तुमच्या तर 7 पिढ्यांमध्ये बिझनेस नव्हता, तुम्हाला कायचा बिझनेस जमते. हट. येईल, कारण खूप जण असेही असतात ज्यांनी कधीच बिझनेस केलेला नाहीये. तुम्हाला बिझनेस येईन असं वाटते? अहो माय बाई, त्यासाठी पटपट 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 काम करावं लागते, दिवस रात्र त्याच्यात राहा लागते. तुम्ही बाप्पा त्या गणपतीच्या पहिल्या दिवशी मारे घाम गाय लोक काम केलं आणि नंतर मग विसरून घेतले, बस टाय कुठत. तर काय 25 रुपये प्लेट देऊन वाढला का बिझनेस तुमचा? तुम्ही कायचे बिझनेस करता रे? हट. हॅलो. अरे अनिश, जय श्री कृष्णा. हा सेवानी साहेब बोला. अरे अनिश, ते तुला पैसे भेटले काय? हो साहेब मिळाले. आता एक काम कर, ते मी सांगतो ना त्या ब्रोकरकडे जा आणि त्याला ते पैसे देऊन ये. अरे तो आपलाच माणूस आहे, ते पैसे त्याला दे. आणि एक काम कर, आपण मार्केटमध्ये जो नवा फ्लॅट आलेला आहे ना तो बुक करून ठेव. म्हणजे कसं आहे, आपलाच फ्लॅट आपल्याचकडे राहील. मग नंतर आपण तो चढ्या भावाने विकू काय. अरे तुला समजते ना मी काय बोलते ते? हो साहेब, पण ते पैसे. अरे तेच पैसे तू डाऊन पेमेंट म्हणून घेतले ना, तेच पैसे त्या ब्रोकरला जाऊन दे. आणि मी तुला ॲड्रेस सेंड करते, त्या ॲड्रेसवर जाऊन त्याला देऊन ये. ठीक आहे, चल मी ठेवते. साहेब साहेब ऐकून घ्या ना साहेब. हॅलो. माऊ भेटली का निलिमाची? ईशान प्लीज मला पाणी दे रे जरा. आणतो. काका कुठे आहे ग इरू? तो बाहेर गेलाय. आणि आजोबा आले का? तू दिवसभर घरी नव्हतीस ना? हो. हो प्लीज, असं नको ना करूस. अगं ताई, आता निलिमा आजीला समजवायला तिला भेटावंच लागणार ना. आणि आपल्या बिझनेसचं काय, त्याचं काय करणार आहोत आपण? करूया. कधी? तू म्हणाली होतीस ना तुम्हाला हेल्प करणार आहेस, मग का तू हेल्प करत नाहीस? मी किती गोष्टी एकटीच करू. एकटी कुठेस तू बाळा? रियांश आहे ना तुझ्यासोबत. मग रियांशची ना एक्झाम चालू आहे, मी त्यालाही फोर्स नाही करू शकत. अगं पण तुला मदत करायला काय प्रॉब्लेम आहे? हो समा, मी सगळं करेन, थोडा वेळ दे ना मला. मग तू आता काही जॉबही करत नाहीस, दिवसभर घरीच असतेस, तर मग काय प्रॉब्लेम आहे तुला मदत करायला? काय टोन आहे समा? मी काय फिरायला किंवा शॉपिंग करायला गेले नव्हते. आजोबांच्या बहिणीला शोधायला गेले होते. आजोबा शोधतील ना तिला. माऊ, तू हे सगळं आता बंद कर आणि आपल्या बिझनेसकडे लक्ष दे. कारण ह्याच्यामुळे काय होतं माहितीये, माझं टॅलेंट वेस्ट जातंय. आपल्याला बिझनेस करायचा ना, आपण अजून काही स्टार्ट नाही केलंय. आपल्याला ऑर्डर्स घ्याव्या लागतील, अग्रेसिव्हली मार्केटिंग करावं लागेल, सोशल मीडियावर गोष्टी पोस्ट कराव्या लागतील, आणि यातलं आपण अजून काहीही केलं नाहीये. यु नो व्हॉट नाऊ, लेट इट बी. कारण बोलून काही फायदाच नाहीये ना तुमच्याकडे. संयमी, ऐक माझं. हे आपण सगळं करणार आहोत, तेवढ्यात निलिमा आत्या. सॉरी टू से, पण ही निलिमा आजी अचानक आपली प्रायोरिटी कशी होऊ शकते ग? आपण साधं ओळखत सुद्धा नाही होत तिला. आणि लेट मी टेल यू वन थिंग, माझ्या पॅशन पुढे मला ती महत्वाची नाही वाटत. हो, पण बाबांसाठी आहेत त्या महत्वाच्या. समा, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळेला तुला हवं तसं सगळं नाही होणार आहे. कधीतरी दुसऱ्यांचाही विचार करावा लागेल तुला. नाऊ यू आर नॉट गेटिंग युअर जस्ट, म्हणजे मला खरंच कळत नाही. काम डाऊन, नको चिडचिड करू सुगाच. हे बघ समा, बिझनेस मध्ये आत्ता मनात आलं आणि उद्या झालं असं नाही होत.
आपल्याला खूप फंडिंगची इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, त्याचा आपण विचार करावा लागेल. कळतंय का तुला? आणि एवढ्या डिस्ट्रॅक्शन मध्ये आपण कसं करणार आहोत सगळं? माऊ, यू नो व्हॉट, आता मलाही असंच वाटायला लागलं की आपल्याला हे बिझनेस वगैरे काही पॉसिबलच नाहीये. अगं समा, बाबा, मगाशी इरा आणि ईशान समोर होते म्हणून मी गप्प बसलो, पण वेळी संयमीचे कान धरायला पाहिजेत. ठीक आहे, मी उद्या सकाळी त्याशी बोलेन. नाही नको, आणखीन डिस्टर्ब होईल ती आणि उगाच वाद होतील तुमच्यात. पण म्हणून काय तिनं असं बोलायचं? जाऊ दे ना बाबा, लहान आहे ती. मी करेन तिला हँडल. लहान आहे. खरं तर मला तुमच्याशी वेगळ्या विषयावर बोलायचंय. बोल. मी निलिमा आत्यांशी बोलले. नीलू बोलली तिच्याशी? नाही, खरं तर त्या बोलल्या असत्या माझ्याशी, पण तेवढ्यात त्यांचे मिस्टर आले आणि तो अतिशय विचित्र माणूस वाटला मला बाबा. विचित्रच माणूस आहे. आणि हे मी नीलूला कानी कपाळी ओरडून सांगत होतो, पण तिनं माझं ऐकलं नाही. त्यावेळी 1,00,000 वेळा तरी माझ्या मनात विचार आला असेल की तिने जर माझं ऐकलं असतं तर आज. मग आता काय करायचं बाबा? काय करणार? तिला तर आपल्याला भेटायचंच नसेल तर तसं नाहीये बाबा. त्या नक्की भेटतील, पण त्यांचे मिस्टर. मी परत जाऊ का तिच्याकडं? नको, तो माणूस. आपण पोलीस कंप्लेंट करूयात का बाबा? कोणाबद्दल? निलिमाच्या नवऱ्याबद्दल? पुरावा काय आपल्याकडे? मी माझ्या परीने प्रयत्न केलाय, शेवटपर्यंत करीन, पण नीलू जर माझ्याशी बोललीच नाही तर. असं नाही होणार. हे बघा बाबा, तुम्ही दोघांनी एकत्र यावं अशी आईंची शेवटची इच्छा होती आणि ती मी पूर्ण करणार. पण या सगळ्या तुझ्या बिझनेसचं काय? संयमी लहान आहे बाबा, मी बोलेन तिच्याशी. नाही, प्रश्न संयमीचा नाहीच आहे. मलाही असं वाटतं की या सगळ्यात तुझं करिअर मागं पडायला नको. नाही पडणार बाबा. तुम्ही असा विचार करा ना, निलिमा आत्या आणि तुम्ही एकत्र आलात तर घरातलं वातावरण किती छान होईल. पॉझिटिव्हिटी येईल घरामध्ये आणि अर्थात ते माझ्या कामात सुद्धा रिफ्लेक्ट होईल. मी जास्त एनर्जीने काम करेन बाबा. बिझनेसचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, सगळं छान होईल. बरं, तुम्ही झोपा आता. अनिश नाही आला का अजून? नाही. काय तुला आलो का आपण? आलो आपण. आपलं घर आलं. बाप्पा तुला मात कर बस बसू. नाही रे मामा, मामा खूप खूप वैताग आला रे मामा. हा काय झाला मामा? अरे एक दिवस पैसा येतो, दुसऱ्या दिवशी पैसा जातो रे. तो शेवानी बिल्डर आहे ना, तो डोक्यावर बसलाय रे आता. कुठून कुठून आणू 5 लाख रुपये? तू 5 लाख रुपये मी तुला बोलू का एक का बाबा, गैरसमज नको करून तो. मला काय वाटतं का तुझं लग्न झालं ना, लग्न तिथे गडबड झाले. मामा करेक्ट आहे. हा मग ते करेक्ट बोलला तू. मलाही तसंच वाटतं.
मला सांग का बाबा तो कल्याण तर तो बाबा बोलला होता की यंत्रावर त्याचा दागिना ठेव. काय होतं ते? कशासाठी पाहिजे, का पाहिजे, इतके प्रश्न विचारते. त्यापेक्षा मी तिला म्हटलं नको तुझा दागिना जा. असं कसं तुला सांगतो, दुसरी कोण असते ना तुझं बघ असं काय तू कोण दुसरी कोण असती तर दिला असता, पण ही भैरवी आहे. खूप प्रश्न पडतात ना तिला. मामा घरी जावंसं नाही वाटत. तू एक काम कर मग. हे बघ तू खूप थकलाय, दिवसभर काम करतो ना, तू वर जा, तू आराम कर. तुला दारू झाली, तू जा. गुड नाईट. तुझा मी आहे तिचा. गुड नाईट. तू बस मी जातो. पैसे मिळणार तुला. मेरे पैसे मिळले जातो मी. अरे राज हो गए नशिबात. पैसा आहे पैसा.